तर पुन्हा एक ब्लॉक आणि पुन्हा एक बोर्ड. आज आपल्याकडे आलता भोलेनाथ ॲक्रिलिक प्लस ॲक्रिलिक मोल्डिंग होतं. भोलेनाथचा बोर्ड होता. आपण त्याचे लेटर तर काढून घेतले. हे लेटर होते भोलेनाथचे, ॲक्रिलिक लेटर होते प्लस त्याला मोल्डिंग पण ॲक्रिलिकच होती. म्हणजे दोन्ही गुण पण उजेड, साईडनं पण उजेड आणि फ्रंटनं पण उजेड. ॲक्रिलिक मोल्डिंग ही आपल्याला आहे ना गरम करून फोल्ड करावं लागते नाही का. म्हणजे असं फोल्ड होत नाही ते, असं फोल्ड झालं तुटून जातं. ॲक्रिलिक मोल्डिंग म्हणल्यानंतर आपल्याला त्याला गरम करावं लागेल आणि गरम करून फोल्ड करावं लागेल जिथं जिथं हे असं समजा नाही का. हिशोबानं आता इथं टर्न घ्यायचं आहे आपल्याला नाही काय. एंड होतं इथून टर्न घ्यायचं तर मग त्याला फोल्ड करावं लागेल असं. चला मग काय पूर्ण ब्लॉक बघा. तुम्ही बघू शकता हे सगळं हिट करून करावं लागतं. ॲक्रिलिक मोल्डिंग म्हणजे सगळं गरम करावं लागेल, त्यानंतर ते फोल्ड होतं आणि वेळ पण भरपूर लागत आहे. पाठी मागं आम्ही बघा दिसत नाही राहू तोपर्यंत. एक लेटर तर केलं आहे आपण फायनल. हे बघा साईडनं ॲक्रिलिक मोल्डिंग केली, वरतून व्हाईट आहे. ही पेपर आहे फक्त हा व्हाईटचा पेपर काढून दाखवतो मी थोडं. पेपर कसं वाटलं ॲक्रिलिक मोल्डिंग. त्यानंतर दुसरं पण लेटर झालं आहे आपले नाव म्हणून बोले नाव दाखवतो तुम्हाला. आता भरपूर उशीर झाला आहे, 8 वाजले. आपण निघालो होतो घराकडे, बाकीचं काम आपण उद्या करणार नाही का. तर बोर्ड तर पूर्ण फायनल केलं आहे आपण नाही का. सकाळी आलो त्यानंतर सगळ्यात पहिले तर मोल्डिंग चालू केली. 2 लेटर बाकी होते आपले नाही का. 2 लेटर पूर्ण कंप्लीट केले, बघू शकता तुम्ही. भोलेनाथ कंप्लीट झाले. त्यानंतर याचा फक्त आता एक लोगो राहिला होता. त्यानंतर त्याचा फक्त लोगो राहिला होता, ते लोगो पण आपण कंप्लीट करून घेऊ नाही. कटिंग वगैरे सोडायची. ॲक्रिलिक मोल्डिंग असल्यामुळे ना भरपूर टाईम लागतो. सकाळी आलो तर आतापर्यंत 2 लेटर गेले फक्त. असा वेळ लागतो ॲक्रिलिक मोल्डिंगला. हा लोगो होता त्याचा. लोगोची सेटिंग तर केली मी. त्यानंतर मशीन चालू केली, डाउनलोड करतो, लोगो सोडून देतो. बसतो का नाही काय माहिती यावरती. बसत नाही असं बघू. शीट थोडंसं हे केलं. हा असा बसतोय. थोडंसं वरती घ्यावं लागेल आपल्याला ते लेझर.
मार्किंगने डायरेक्ट ओरिजिनल बॉक्स करून सोडून दिलं. कटणार तर नाही लोगो. भोलेनाथ नाव हे पूर्ण कंप्लीट झालं आपलं. त्यानंतर फक्त हा लोगो राहिला होता. त्यानंतर त्याचे होमवरती मार्किंग करून तेच सोडायचे नाही करून घेऊ. आज फायनल करून टाकू दिवसभरात नाही का. फायनली बोर्ड भोलेनाथचा बोर्ड तर कंप्लीट झाला. बोर्ड तर झाला. मग आता काय निघालो घराकडे.